नमस्कार. नेहमीप्रमाणेच आजची कथा देखील खूपच इंटरेस्टिंग आहे बरं का. त्यामुळे शेवटपर्यंत जरूर ऐका. आणि हो, तुम्हाला माझ्या कथा सांगितलेल्या आवडत आहेत त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलाच्या टोकाला एका जुन्या गावामधली ही गोष्ट आहे. त्या जुन्या गावामध्ये एक विहीर होती. त्या विहिरीचं पाणी खूप असं छान म्हणजेच गोड लागायचं. सगळेच जण त्या विहिरीच्या पाण्याचा वापर करायचे. जितका जास्त उपसा असायचा तितका अत्यंत त्या पाण्याला गोडवा यायचा. अशी ती विहीर गावासाठी कधी काळी जीवनदायिनी होती. पण आता ती दहशतीचंच कारण बनलीये. कशी काय? तेच आपण आजच्या कथेमध्ये बघणार आहोत. तर व्यवस्थित शेवटपर्यंत ही कथा जरूर ऐका. गावकरी सांगायचे की या विहिरीच्या पाण्यात काही काळापूर्वी एक पवित्र अशी ताकद होती. पण आता ती विहीर अशुभ बनली होती. का कोण जाणे हे कसं काय झालं असेल, अशा अनेक शंका कुशंका माझ्या मनामध्ये येऊ लागल्या होत्या. अनेक जण तर असं सांगत होते, रात्रीच्या वेळी विहिरीकडून येणाऱ्या विचित्र आवाजांनी गावामध्ये भय पसरवलं होतं. काही जण म्हणायचे ती विहीर कोणाला तरी बोलवत असते. असं असतं का? मला तर हे सगळं विचित्र आणि नवीनच वाटत होतं. असं कधीच मला ऐकायला मिळालं नव्हतं. तर असं काय आहे त्या विहिरीचा इतिहास? अनेक जण म्हणतात विहिरीचा काळा इतिहास आहे. गावातील वृद्ध लोक सांगायचे की ही विहीर एका श्रीमंत जमीनदाराने खोदली होती. तो जमीनदार आपल्या संपत्तीवर अतिशय अहंकार करत असायचा. म्हणजेच काय, तर तो खूप गर्विष्ठ आणि अहंकारी होता. एका दिवशी काय झालं, एका पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या गरीब स्त्रीने जमीनदाराकडे मदत मागितली. जमीनदाराने क्रूरतेने तिला विहिरीत ढकलून दिलं. मदत करण्याऐवजी तिच्या विनंतीचा अपमान केला. त्या स्त्रीने मरण्यापूर्वी शाप दिला आणि तो शाप खरा ठरला. हा शाप असा होता, तुझं पाणी तुझ्या गावाला धोकादायक ठरेल आणि ज्या विहिरीचा तू एवढा अभिमान अहंकार बाळगतोस ना, तर तीच विहीर तुझ्या अधर्माचं प्रतीक बनेल. त्या दिवसापासून विहिरीच्या पाण्याचा रंग काळसर झाला आणि जो कोणी त्या विहिरीतून पाणी काढून घेत असे त्याला विचित्र मृत्यूच येत असे. हळूहळू गावकरी त्या विहिरीपासून दूर राहू लागले. हे असं का घडते, अशा अनेक शंका कुशंका मनामध्ये सुरू झाल्या. तसेच बऱ्याच तरुण वर्गांमध्ये जे धाडसी होते त्यांचा देखील या गोष्टींकडे कल होता की आपण याचा आढावा घेऊया म्हणून. त्यामध्येच अनुज नावाचा एक तरुण संशोधक या विहिरीच्या गूढ कथेने प्रभावित झाला होता. तो त्यांच्या मित्रांना नेहमी सांगायचा की फक्त गावकऱ्यांनी बनवलेली एक अंधश्रद्धा आहे असं मला वाटतं. ते विहिरीमागचं सत्य शोधायचं का आपण? त्याच्या मित्रांनी त्याला अनेकदा सावध केलं, पण त्याने ठरवलं होतं की तो स्वतःच त्या विहिरीत डोकावून पाहणार म्हणून. तर आता काय डोकावणार आहे, कशा प्रकारे असणार आहे ते आपण पुढच्या पार्टमध्ये जरूर बघूया. तोपर्यंत ऐकत रहा स्केरी मुमेंट मराठी.